शिवसेना युबीटीचे प्रशांत दानव चंद्रपूरचे आता उपमहापौर झालेत आणि प्रशांत दानव अपक्ष नगरसेवक आहेत। दानव यांचा सकाळी शिवसेना युबीटीमध्ये प्रवेश झालाय आणि उपमहापौर पदावर प्रशांत दानव यांची निवड झालेली आहे। मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय चंद्रपूरमधून। चंद्रपूरमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणि याच दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची घडामोड ती म्हणजे उपमहापौर पदांची निवडणूक आणि शिवसेना युबीटीचे प्रशांत दानव आता चंद्रपूरचे उपमहापौर झालेले आहेत। मात्र प्रशांत दानव हे अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले आणि दानव यांनी सकाळी शिवसेना युबीटीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि उपमहापौर पदावर प्रशांत दानव यांची निवड झालेली आहे। अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर आज सकाळी त्यांचा युबीटीमध्ये पक्ष प्रवेश झाला आणि लगेचच उपमहापौर पदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे। चंद्रपूरमध्ये अनेक महत्त्वाच्या नाट्यमय घडामोडी आज सकाळपासून घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या चंद्रपूरमध्ये, त्यामुळे महापौर हा काँग्रेसचा होईल अशी शक्यता वाटत असताना त्यांना युबीटी साथ देईल असं सगळं वाटत असताना चित्र अचानक फिरलेलं आहे। भाजपने सातत्याने हा विश्वास पहिल्यापासून व्यक्त केला होता। चंद्रपूरचं महापौर पद हे आमच्याकडेच असणार आहे अशा प्रकारे त्यांनी सातत्याने वक्तव्य केलेलं होतं महत्त्वाच्या भाजपच्या नेत्यांनी आणि ते शब्द आज खरे ठरलेले दिसतात। खरं तर काँग्रेसमधला अंतर्गत वाद, अंतर्गत गटबाजी याचा मोठा फटका काँग्रेसला चंद्रपूरमध्ये आता हा मिळालेला पाहायला मिळतोय।